हाय यूट्यूब फॅमिली, आज आपण उकडलेले चटपटीत बोरं तयार करणार आहोत। हे बोरं आपण वाळवून घेतलेले आहे, ते पाण्यामध्ये 10 मिनिट भिजू घालण्यासाठी टाकलेले आहे। गूळ खिसून घेतला आहे। आपलं रोजचं जे आपण वापरतो मीठ, ते मीठ आहे, काळं मीठ आहे, लाल तिखट, हे पहा आपण शेगडीवर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। हे बोरं गरम पाण्यात टाकून घेऊ। हिवाळ्यामध्ये शेतातून असे बोरं इचून वाळू घालून ठेवून द्यायचे। ज्यावेळेस आपल्याला खावं वाटले त्या टाईमला आपण असे करून खायचे, खूप छान लागतात खायला। आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊ। बोराच्या सीझनमध्येच बोरं आणायचे, वाळू घालून ठेवायचे। ज्यावेळेस आपल्याला खाऊ वाटतील त्या टाईमला असे उकडून चटपटीत बोरं घरीच खायचे। हे पहा किती मस्त उकडलेले आहेत, फुगले पण आहेत। हे पहा, हे पहा खूप पाणी आटून गेलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये गूळ, आपण जेवढं काळा मीठ, रोजचं आपलं जे खायचं मीठ आहे ते घेतलेलं आहे, लाल तिखट, हे सर्व साहित्य घेतलेले आहे ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। मस्त हे गूळ वितळून मस्त गुळाच्या पाकामध्ये हे शिजवून घेऊ बोरं। खूप छान चव येते, तिखट, गोड, आंबट। मीठ टाकलं असल्यानं खारट पण। असे बोरं तुम्ही लहानपणी कोणी खाल्ले, कोण नाही, नक्की मला कमेंटमध्ये सांगा। कोणाला आवडते ते पण सांगा। व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करत जा। हा कलर किती सुंदर आलेला आहे आपल्या या बोराला। किती छान तयार झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊ शेगडी। किती मस्त फुगलेले आहेत। जसं की हिवाळ्याच्या सीझनमध्ये जशी बोरं झाडाला लागतात तशाच झालेली आहेत। कलर पण किती सुंदर आलेला आहे। किती मस्तपैकी
पाय खूप छान तयार झालेत. आता आपण वरती मीठ टाकून, आपण आधी पण मीठ टाकलेलं आहे, वरून थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घेऊ. चटपटीत खूप छान लागते खायला. हे पहा, आपले उकडलेले बोरं तयार आहेत. यूट्यूब फॅमिली, तुम्ही व्हिडिओ कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.